धनंजय मुंडे हे एकदा परत निवडून आलेले आहेत आणि त्यांच्यावर आरोप सुद्धा त्यांच्याच पत्नीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ज्या पद्धतीने राजकारण असेल किंवा एखादा अफेअर असेल, त्या अफेअरचे काही फुटेज व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या पत्नीने जो आरोप केला होता, त्यामागचं सत्य काय? खरंच धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून काय घडण्यात आलेलं आहे? कशाप्रकारे काही झालेले आहेत का? नेमकं याच व्हिडिओच्या माध्यमातून तो आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, लोकपरिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने राजकारण सुरू झालेलं आहे, ज्या पद्धतीने घाण पद्धतीचे हे राजकारण आता काही वर्षात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. परंतु राजकारण जरी असेल तर जी नवीन तरुण पिढीने त्या तरुण पिढीचं कुठंतरी मनोगत खचल्या जात आहे. ज्या पद्धतीने हे राजकारणी लोकांचा कुठंतरी फुटेज असतील, कुठंतरी नंगे फोटो असतील, अशा प्रकारचं काही पोस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु यामध्ये कोणीच विरोध करत नाही. एखादी व्यक्तीवर जर आरोप करण्यात आलेला असेल, तर ती व्यक्ती सुद्धा त्या त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत नाही. मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि बरंच काही राजकारणातून जे आहे ते बाहेर काही राजकारण चाललेलं असेल किंवा त्याच्या घरातील काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, ते सुद्धा मीडियाच्या बाहेर पडतात आणि मीडियाच्या माध्यमातून त्या व्हायरल होतात. परंतु ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या पत्नीने त्यांच्यावर आरोप केलेला आहे, ते कुठंतरी अफेअर आहे. त्यांच्या माध्यमातून माळी असतील, त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. काही महिलेचे नाव घेण्यात आले होते. 2-3 महिलेचे नाव घेण्यात आले होते. ज्या पद्धतीने ह्या माळी असतील, त्या माळी तर एक सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्या माध्यमातूून तुम्ही कॉमेडीचं जे चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून किंवा मराठी चॅनलच्या माध्यमातून त्या नेहमीच समोर येतात. मराठी एक चांगल्या प्रकारच्या नट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर जे आरोप करण्यात आला होता, त्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी खारिज करण्याचा प्रयत्न केला नाही. नेमकं ह्याच माळी आहेत का, कोणत्या माळी आहेत ते माहीत नाही. परंतु मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या माध्यमातून कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला नाही. आणि मित्रांनो, एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून, यांच्या पत्नीच्या माध्यमातून असाही आरोप करण्यात आला होता की त्याला कुठेतरी एक रेस्ट हाऊस घेऊन देण्यात आलेलं आहे, एखादा कुठेतरी बंगला घेऊन दिलेला आहे आणि त्या बंगल्याच्या माध्यमातून त्यांचं काम, नाचवण्याचं काम किंवा त्या ठिकाणी काही कार्यक्रम होत असतील, ते अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी होत आहे. अशा पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या पत्नीने काही महिलेचे नाव घेत त्या ठिकाणी आरोप करण्यात आला होता. आता मी बरेच काही नाव घेऊ शकत नाही, परंतु 1-2 नाव घेण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, ज्या पद्धतीने हे राजकारण आहे, कुठेतरी या गोष्टी घडायला पाहिजेत नव्हत्या, परंतु या पोस्टच्या माध्यमातून कुठेतरी बाहेर पडतं. राजकारण हे किती गलिच्छ झालेलं आहे किंवा व्यक्तिगत जरी एखाद्या गोष्टी असतील, त्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडल्या जातात आणि त्याच्यावर कोणीच एखादी प्रतिक्रिया सुद्धा देत नाही किंवा काय नेमकं चाललं ह्याचं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत नाही. मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतंय? धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय इतर पुढारी असतील किंवा इथून पुढचे काही राजकीय असतील, नेमकं अशा गोष्टी घडायला पाहिजेत का? नेमकं काय असेल? आपण एखादी पोस्ट पाहतो आणि ती तिथं सोडून देतो, त्याच्यावर कोणत्याच प्रकारची चर्चा करत नाही. अशा पद्धतीने जर राजकारण झालं तर आपण पुढच्या पिढीला काय देणार? राजकारण याच्यासाठीच असते का? मौज-मस्ती करण्याकरता असते का? दारू पिण्यासाठी असते का? किंवा बाया नाचवण्यासाठी असते का? नेमकं राजकारण कुठं चाललेलं आहे? नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. जय शिवराय.